तर हॅलो गाईज, माझं नाव आहे रुद्राक्ष आणि तुम्ही पाहत आहे मल्टी ब्लॉगिंग यूट्यूब चॅनल। तर आज आम्ही जाणार आहोत चपराळा। चपराळा म्हणजे हे गडचिरोली जिल्ह्यातलं एक मोठं मंदिर आहे, जिथे खूप लोक दर्शन करायला येत असतात। तर आम्ही पण आज तिथे जाणार आहोत। तर मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओमध्ये खूप मजा येणार आहे। फक्त तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण वॉच करा। तर चला चालूया आपल्या व्हिडिओकडे। तर मित्रांनो, आम्ही चपराळाला जासाठी निघालेलो आहोत आणि आम्हाला जाता जाता खूप प्रकारची अशी शेती दिसली, ज्यामध्ये कापूस, धान व इतर झाडेही दिसली। तर मित्रांनो, जाता जाता आपण सगळं काही पाहू। तेव्हापर्यंत मित्रांनो, तुम्ही या व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करून दे जा। तर मित्रांनो, आम्ही अर्ध्यात पोहोचलेलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता पूर्ण चारी इकडे जंगलच जंगल आहे। आणि तुम्ही या रस्त्याच्या बाजूला पाहू शकता का पूर्ण झाडं, लंबे लंबे झाडं आहे। तर मित्रांनो, आम्ही मंदिरापाशी पोहोचलेलो आहोत। तुम्ही बघू शकता खूप मस्त असं हे मंदिर आहे। आम्ही ना इथे गाडी पार्क केली आणि निघालो आम्ही मंदिराच्या अंदर। तर मित्रांनो, घरून निघाल्यानंतर बाहेर इथपर्यंत पोहोचण्यापर्यंत एकदम गरम झालं, काहून का पावसाळ्यात पण उन्हाळा चालू झाला आहे। तर हे आपलं मंदिर, चला अंदर जाऊया। तर मित्रांनो, तुम्ही जर चपराळाला आले तर इथं सगळ्यात जास्त तुम्हाला बंदरच दिसणार। हा पहा कसा पाहू राहिला, पहा। मित्रांनो, अंदर गेल्यावर दिसले आमचे गणपती बाप्पा। यांचे दर्शन घेऊन निघालो समोर। तर ही काय यार, बंदर यार पिचाच नाही सोडू राहिली। तर तुम्हाला थोडं समोर गेल्यावर दिसेल एक बाबाजीचं मंदिर। तर मित्रांनो, आता श्रावणचा महिना चालू आहे, त्यामुळे इथे बेल वाहून ठेवलेले होते। तर समोर गेल्यावर दिसले आमची देवी आई आणि यांच्याही पुढे गेल्यानंतर आम्हाला दिसले साईबाबा। जर तुम्ही मित्रांनो इथे आले तर तुम्हाला खूप साऱ्या देवांचं एकाच जागी दर्शन करायला मिळेल। मग दिसलं आमची महादेवाची छोटीशी पिंड। पण मित्रांनो, इथे आल्यावर खूप छान वाटलं असं मंदिर पाहून। खूप मोठं मंदिर आहे, एक वेळ तुम्ही जरूर या इकडे। तर मित्रांनो, इथची आरतीची टाईम झाली म्हणून आम्ही इथे आलो आरतीसाठी। तर मित्रांनो, आमचं दर्शन आता झालेलं आहे। आम्ही निघालो आहोत समोर नदीच्या किनारी। तुम्ही पाहू शकता नदी आहे इकडे। तर मित्रांनो, तुम्ही विचार करत असाल का हे काय आहे, तर इथे काही निसर्गाच्या वस्तू ठेवल्या जात होत्या। तर मित्रांनो, आम्ही नदी किनारी आलो आहोत, तुम्हाला नदी दाखवतो आम्ही। खूप मोठं असं वातावरण आहे इथे। अरे बाबा! तर मित्रांनो, आजचा व्लॉग इथेच खतम करतो आणि भेटूया कोणत्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।